सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. बोलत असताना जरी माझ्याकडनं काही चुकीचा शब्द गेला तर मनावर घेऊ नका. मी अगोदर पुन्हा एकदा क्षमा मागतो. फक्त सांगत असताना एक भावना शुद्ध ठेवून मी सांगत असतो. माझं भावना तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळावा, तुमच्याकडे आत्मविश्वास निर्माण व्हायला पाहिजे, ह्याच उद्देशाने मी व्हिडिओ करीत आहे किंवा बोलत आहे. माझा टोनिंग मध्ये जर फरक पडला, शब्द जर फरक पडला तर चूक समजू नका, माफ करा. ओके. आणि खरं तर मी आजारी आहे, परंतु हा जाहिरात पाहिल्यानंतर एक मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यामुळं तुम्हाला हे मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ मी तयार करीत आहात. तर महाराष्ट्र सेट परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे हे बघा. आत्तापासून जरी आपण अभ्यास केलो तरी हा टार्गेट पूर्ण होण्यासारखा आहे. तर आपल्या हातात अजून कंप्लीटपणे 4 महिने आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल. आणि हा कालावधी थोडा परीक्षेचा कालावधी असल्यामुळं मॅक्झिमम जे गुरुजन आता सिनियर कॉलेजमध्ये आहात किंवा जे शिक्षक आहेत, जे कॉलेजला आहात, ते खूप बिझी शेड्यूल आता राहणार आहे, कारण परीक्षेचा हा कालावधी आहे. मग आता हे टाइम मॅनेजमेंट तुम्ही कसा कराल हा तुमच्यावर डिपेंड आहे. ओके. दररोज कमीत कमी 4-5 तास तुम्ही वेळ दिलाच पाहिजे. जेवढं वेळ जास्त देता येतील तेवढं चांगलं मी म्हणतो. आणि एकदा तुम्ही हे परीक्षा पास झालं तर खूप काही चांगलं सकारात्मक बदल तुमच्या लाईफमध्ये घडणार आहे. त्यामुळं ही येणारे 4 महिने व्यवस्थित तुम्ही अभ्यासासाठी वेळ द्या. आता हे पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 हे जे 2 पेपर आहेत ना, ह्या 2 पेपराचा स्ट्रॅटेजी कसा केला पाहिजे. जरी आतापासून आपण अभ्यास सुरू केलो तरी परीक्षा पास करायला शक्य आहे. कारण ह्या 4 महिन्यात मी सांगितल्याप्रमाणे 1 महिना पेपर 1 साठी, म्हणजे पूर्ण जर आपण वेळ पाहिलो तर 1 महिना पेपर 1 साठी पुरेसा आहे. 2 महिना पेपर 2 साठी सफिशियंट आहे. आणि 1 महिना पेपर 1 आणि 2 त्याच्या रिव्हिजन साठी महत्वाचं आहे. 1 महिना जर आपण रिव्हिजन साठी दिलो, तुम्हाला आत्ताच लिहून देतो की विल गेट द रिझल्ट. ज्यांचा रिव्हिजन स्ट्रॉंग असतो ना, तो विद्यार्थ्यांचा रिझल्ट मिळत असतो. त्या विद्यार्थ्यांचा रिव्हिजन स्ट्रॉंग पाहिजे. आपण फक्त वाचन करत राहतो परंतु रिव्हिजन करत नाही. मग तसं रिव्हिजन करण्यासाठी, वाचन करण्यासाठी नेमकं काय हे बघा. पुन्हा एकदा मी प्रामाणिकपणाने सांगतो आणि हात जोडून सांगतो की आपल्याला फक्त परीक्षा पुरताच अभ्यास करायचा आता. जरी माझा व्हिडिओ कोणी प्राध्यापक लोक, गुरुजन पाहत असेल तर मी तुमच्या क्षमा मागतो, कारण इथं परीक्षा महत्वाचा आहे, नॉलेज नाही. आता म्हणतो मी. हा माझा शब्द केवळ एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हा मी वाक्य बोलत आहे. नाउ नॉलेज इज नॉट इम्पॉर्टंट, रिझल्ट इज इम्पॉर्टंट. तुमचा रिझल्ट पास झाला का नाही हे महत्वाचं. आता पास झाल्यानंतर तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करा आणि मनसोक्त तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवा. आता मनसोक्त अभ्यास करत राहिला, बंबलतच गेला, रिझल्टच येत नाही. डिटेलमध्ये आता जाऊ नका. मग कुठं डिटेलमध्ये जायचंय, कुठं जायचं नाही हे तुम्हाला सांगतो, तेवढंच करा. आता पेपर 1 आणि पेपर पहिला क्लिअर झाला की आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू अभ्यास करायचा. आता 4 महिने कंप्लीट आपल्या हातात आहे, म्हणजे 129 दिवस आपल्या हातात आहे. 129 डेज आहे. मग 129 दिवस म्हणजे खूप मोठा पल्ला आहे बरं का. आता पेपर 1 साठी तर पूर्णपणे मी आहे तुमच्यासोबत. पेपर 1चा टार्गेट हे बघा. महाराष्ट्राची सेट परीक्षा किंवा नेट परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला पेपर 1 महत्वाचा आहे. पेपर 1 मध्ये जर तुम्ही चांगला गुण घेतला तर तुम्ही सेट परीक्षा पास होणार. आता कसं माहितीये का, तुम्हाला 3 पेपर आता तुम्ही देणार.
जानेवारी मधला नेट एक्झाम, महाराष्ट्राची सेट एक्झाम आणि जून मधला नेट एक्झाम. म्हणजे तुमच्या समोर 3 एक्झाम आहेत. 3 एक्झाम, हे बघा 3 एक्झाम. एक जून मधला नेट, ओके, एप्रिल मे झाल्यानंतर जून ना, हा मे ला MH सेट, त्याच्यानंतर आता जानेवारीमध्ये नेट एक्झाम. बघा मग व्यवस्थित तुम्हाला एकाच फ्लो मध्ये 3 एक्झाम देऊन आपल्याला जुलैमध्ये कॉलेजला जॉईन व्हायचं आहे असिस्टंट प्रोफेसर म्हणून. जरी आता कुठं काम करत असेल टेम्पोररी, तरी रजा घेतलं तरी चालेल. मी असं म्हणतो बघा, घरी बसा, चटणी भाकरी खा आणि अभ्यासाला करा. एकदा रिझल्ट लागलं, तुमचं आयुष्य बघा हो कसं कल्याण होणार आहे. ते पास झालेल्या विद्यार्थ्यांचा अभिप्राय मला माहिती आहे, पास झालेल्या लोकांचे काय फायदा झाला हे मला माहिती आहे. त्यामुळे हे 3 परीक्षा तुमच्या समोर आहे. ओके, चला आता पेपर 1 ला 50 प्रश्न, एका प्रश्न 2 गुण, 100 गुण, कमीत कमी 30 प्रश्न कसल्याही परिस्थितीत बरोबर यायला पाहिजे. 30 प्रश्न म्हणजे 60 गुण. हा साधा टार्गेट आहे. 60 मार्क पेपर 1 मध्ये पडायलाच पाहिजे. आणि पेपर 2 ला 100 प्रश्न, एका प्रश्न 2 गुण, 200, कमीत कमी 55 प्रश्न यायला पाहिजे. 55 म्हणजे 110, दोन्ही मिळून 170 मार्क घेतलं तर डोळे बंद करून आपण महाराष्ट्राची सेट परीक्षा पास होतो. डोळे बंद करून 300 पैकी आपल्याला 170 मार्क घ्यायचं. 300 पैकी 170 मार्क घ्यायचे किती सोपे आहे माहिती आहे. आपण काय करतो, पेपर 2 कडेच जास्त लक्ष देतो. पेपर 2 कडे जास्त लक्ष देऊ नका, पेपर 1 कडे जास्त लक्ष द्या. पेपर 1चा सिलेबस कमी आहे, पेपर 1चा अभ्यासक्रम कमी आहे, कमी टॉपिक आहेत, 10च टॉपिक आहे. त्याच्यामध्ये फक्त 7 टॉपिकांचा अभ्यास करा. जरी 3 टॉपिकांचा अभ्यास केला नाही तरी आपण परीक्षा पास होतो. लिमिटेड अभ्यास असल्यामुळं चांगलं रिव्हिजन होतो आणि लक्षात ठेवलं की रिझल्ट पेपर 1 मध्येच मिळतो. 60 मी तुम्हाला सांगितलेलं आहे, इथे 70 आपण मार्क घेऊ शकतो, 80 घेऊ शकतो, 90 ही घेऊ शकतो. मी आतापर्यंत प्रत्येक राज्यात जेव्हा पेपर दिलो त्यावेळी माझं साधं टार्गेट 80. प्रत्येक राज्यात मी 80 मार्क घेतलेले पेपर 1 मध्ये. आणि पेपर 2 ला सहज 80, इकडे 80, पेपर फर्स्टला 80, 160 पास. इंग्लिश काहीच येत नाही मला, 200 पैकी 80, पेपर 1 ला 80, दोन्ही मिळून 160 पास होणं महत्वाचं. हो, पास झाल्यानंतर तुम्हाला कोण प्रश्न विचारतात का, हे पास झालं मी म्हणत. प्रश्न विचारायचं दम, प्रश्न विचारायचं धैर्य, प्रश्न विचारायचे डेअरिंग, प्रश्न विचारायचे धाडस कोणाला होत नाही. कारण रे मी पास झालो रे सेट, तो काय प्रश्न विचारतात, चाल विचारतच नाही, कारण सेटच पास झालो ना. म्हणून साधं लॉजिक लावायचं दादा. 80 आणि 80, 160, मग एक 80च्या वरच माझा मार्क आहे. आणि आपलं जम्मू काश्मीरला हाणलो 92 मार्क, हाणलो 92, दन उडवलं. तामिळनाडूला तर 84 मार्क घातलेले. आपल्या महाराष्ट्र सेटला पण मी 84 मार्क घेतलेले, महाराष्ट्र सेट 2015च्या सेट एक्झामला. त्यामुळं पेपर 1 कडे लक्ष द्या. सर पेपर 1 मध्ये ह्याचा अर्थ तुम्ही लय हुशार होता का? पेपर 1 मध्ये गणित येत होता का? नाही. डाटा इंटरप्रिटेशन येत होता का? नाही. लॉजिकल रिझनिंग येत होता का? नाही. मग काय येत होता? हे 3 सोडून बाकीचे युनिट एवढं दमदार तयार केलं होतं, एवढं परफेक्ट तयार केलं होतं, एवढं स्ट्रॉंग 7 युनिटवरती मी राजा. 3 युनिट मी हकलून दिलं होतं, चल बे तिकडं, चल तू येत नाही ना तू सरक. 7 युनिटाला मी धरलो होतो. कधीही कुस्ती खेळत असताना आपलं अंडरमध्ये राहणाऱ्या खेळाडू बरोबर खेळायचं. उगा मोठमोठ्या लोकांसोबत कुस्ती खेळून खाली पडायची नाही. हा टेक्निक आहे, टेक्निक समजून घ्या. म्हणजे 3 युनिट अभ्यास करायचं नाही असातला भाग नाही. मी काय म्हणतो, तुम्हाला अगोदर स्ट्रॉंग एरिया तुम्ही ओळखून घ्या 10 घटकापैकी. आणि ज्या विद्यार्थ्यांचं गणित स्ट्रॉंग आहे ते विद्यार्थी गणितामध्ये मार्क घेऊ शकतो ना. आता स्ट्रॅटेजी काय ठेवला पाहिजे? पहिल्यांदा पेपर 1चा सिलेबस पूर्णपणे तुमच्या वहीमध्ये लिहायचं, कलर पेनने लिहायचं, स्केच पेन घ्या. आणि पेपर 1 साठी 10 नोटबुक तयार करायचे, 10 नोटबुक.
पहिल्यांदा सिलेबस लिहा पेपर 1चं पूर्ण, किंवा मोठं कार्ड शीट असेल तर कार्ड शीट घ्या, त्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस लिहा आणि जिथं अभ्यास करताय तिथं तुमच्या घरात ते लावा. पेपर 1चं सिलेबस रोज वाचन करायचं. सकाळी उठल्यानंतर एकदा वाचन करा, झोपत असताना एकदा वाचन करा. पेपर 2चाही सिलेबस लिहा आणि ते वाचन करा. ते वाचन केल्यामुळे काय होणार आहे, तुमच्या मनामध्ये एक आउटलाईन तयार होणार आहे की बाबा मला काय अभ्यास करायचा आहे. एक बाउंड्री लाईन निर्माण होतो तुमच्या डोक्यात. ते सायकोलॉजिकली बाउंड्री लाईन, जेवढा परफेक्ट सिलेबस पाठ असतो तो विद्यार्थी पास होत असतो. म्हणून सिलेबस लिहा आणि कलर पेनले लिहा. आणि त्याच्यानंतर स्ट्रॉंगली 3 वर्षांचा क्वेश्चन पेपर, 3 वर्ष बस. मला माहितीये सर बाकीचं सगळं पहिलं पासून केलं तर काय होणार आहे का, अगोदर 3 करा. जेवढं मी म्हणतो तेवढं अगोदर हो म्हणा, नंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही करा, नाही म्हणत नाही. 3 वर्षांचा. मग 3 वर्षांचंच काय करायला पाहिजे, कारण जे क्वेश्चन पेपर काढणारे प्रोफेसर सर आहे ना ते मला सांगितले, आम्ही फक्त 3 वर्षांच्या क्वेश्चन पेपरच्या आधारे आम्ही क्वेश्चन काढत असतो. क्वेश्चन पेपरचा ट्रेंड बदलत असतो 3 वर्षांनी. त्यामुळे 3 वर्षांचा क्वेश्चन पेपर व्यवस्थित अनालिसिस करणे. अनालिसिस याचा अर्थ एक प्रश्न असतो, खाली 4 पर्याय, एका प्रश्न ते आहे तसं तुमचं नोटबुक मध्ये लिहायचं प्रश्न आणि त्याच्या समोर उत्तर लिहायचं. आणि बाकीचे 3 पर्याय का चुकीचा आहे त्याच्या आधारे पुन्हा एक ओळ एक्स्ट्रा माहिती आपल्याला लिहायचं आहे. गुगल मधून शोध करून आपल्याला लिहायचं. अनालिसिस करा 3 वर्षांचा क्वेश्चन पेपर. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे, तुमच्यासाठी एक खास बुक घ्या तुम्ही. महाराष्ट्रात अनेक गुरुजन, दिग्गज गुरुजन आहेत, त्यांचं पुस्तक घ्या किंवा माझं पुस्तक घ्या. एकांचं पुस्तक सफिशियंट. प्रत्येक गुरुजन चांगलंच पुस्तक लिहिलेलं असतात. पुस्तक ते पुस्तक घ्या. ओके. आता पेपर 1 साठी मी 3 पुस्तक लिहिलो. एक मराठी मीडियम मधलं थिअरी आहे आणि 2 क्वेश्चन बँक आहे. हे ओके, हे पेपर 1 साठी हे 3 पुस्तक तुम्हाला सफिशियंट. एक मराठी मीडियम आणि मराठी मीडियमचे विद्यार्थी हे दोन्ही इंग्लिश मीडियमचे क्वेश्चन बँक घ्या. घ्या म्हणजे घ्याच. माझा शब्द ऐकला तर तुम्ही हे दोन्ही पुस्तक, क्वेश्चन बँक आणि हे एक मराठी मीडियम मधलं थेरी पुस्तक, हे आपण घेतलंच पाहिजे. किंवा इतर गुरुजनांचं घेतलं तरी चालेल, कोणाचंही घ्या. जर माझं घेत असेल तर हे 3ही पुस्तक घ्या तुम्ही. ओके. तुम्ही इंग्लिश मिडियमचे स्टुडंट असेल तर हे मराठी मिडियमचे घेऊ नका, तुम्ही हे इंग्लिश मिडियमचे पुस्तक घ्या. ओके. आणि त्याच्यानंतर पुस्तक घेतलं किंवा लिमिटेड पुस्तक पाहिजे. जिथं तुम्ही अभ्यास करणार, तुमच्या कपाटात जास्त पुस्तक ठेवायचं नाही, मोठमोठे ग्रंथ ठेवायचं नाही, ते सगळं बाजूला टाका तिकडं. चुकीचं आहे असं नाही. अभ्यास करण्यापूर्वी क्लॅरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण काय म्हणतो, आता सेट निघालं की धडाधड मार्केटमध्ये जायचं, मोठमोठे भले मोठं पुस्तक. आता अजिबात आणायचं नाही मोठं पुस्तक. चांगलं नाही म्हणून असं म्हणत नाही बरं का, ते रेफरन्ससाठी नंतर वापरायचं, करायचं नॉलेजसाठी. आता परीक्षा पुरतं जेवढं स्पेसिफिक असतो ना तेवढं रिझल्ट येत असतो. थोडं आता मी स्पेसिफिकच लिहिलेलं. ह्या पुस्तकात किती पानं आहे माहितीये का, एक चॅप्टर 2-2, 3-3 पेजेस. मग आता पहिल्या प्रकरणामध्ये किती पेजेस आहे बघा. पहिल्या प्रकरणाला 1 पेज, 2 पेज, 3 पेज, 3च पेज, 10 मार्क. टीचिंग अप्टिट्यूड झालं. रिसर्च मध्ये बघा 1 पेज, 2 पेज, 3 पेज, 4 पेज झाला. कम्युनिकेशन 1 पेज, 2 पेज, 3 पेज, 4 पेज. एवढंच वाचन करा. जेवढं कमी आपण वाचन करतो तेवढं जास्त रिव्हिजन होईल आणि तेवढं जर आपण वाचन केलं तर कॉन्फिडन्स वाढतो आणि आपल्याला मार्क मिळतो. लिमिटेड पुस्तक घ्या किंवा इतर माझं घेतलं तरी आहे ते पॉइंट्स तुमच्या नोटबुक मध्ये आपल्याला लिहायचं. नोट्स रायटिंग, 10 चॅप्टर आहे, त्या चॅप्टर एक चॅप्टर आहे तसं तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं. त्याला वेळ जात नाही. 2 तासात 1 युनिट पूर्ण लिहायचं होतं आणि लिहिताना कलर पेनने लिहायचं, स्पष्टपणे लिहायचं. लिहिल्यामुळे तुम्हाला त्याचा अंडरस्टँडिंग वाढतो, लिहिल्यामुळे शब्दामधील अर्थ कळतो, लिहिल्यामुळे वाक्याचा अर्थ कळतो, लिहिल्यामुळे त्याचा कन्सेप्ट काय हे कळतो. लिहायचं. ओके. किंवा इतर जणांचं, गुरुजनांचं पुस्तक घेतलं तरी ते प्रकरण व्यवस्थित 1दा 2दा 3दा वाचन करा. मग महत्वाच्या शब्दाला अंडरलाईन करा. मग अंडरलाईन केलेले शब्द, वाक्य, पॅराग्राफ तुमच्या नोटबुक मध्ये लिहा.
ओके, कारण सिलेबस तुमच्या समोर असतो ना. सिलेबस असल्यामुळं आपल्याला आपण काय वाचन करत आहोत हे आपल्याला कळतो. त्यात नोट्स रायटिंग, पेपर 1 साठी 10 नोटबुक घ्या आणि पेपर 2 साठी सुद्धा 10 चॅप्टर असल्यामुळे 10 नोटबुक घ्या. आता व्हिडिओ लेक्चर, अनेक गुरुजन आता व्हिडिओ सुरू केलेले आहे किंवा सुरू करतात. प्रत्येक गुरुजन चांगलाच आहे, मी त्यांच्यापेक्षा भारी आहे किंवा माझ्यापेक्षा त्यांनी भारी आहे असं तुम्ही तरी म्हणू नका. मीही म्हणत नाही, तुम्हीही म्हणू. काय होतं माहितीये का, एकदा धानाई सरांचा व्हिडिओ बघायचा, काय तर बोलतोय, कानडी माणूस आहे, सोडा. पुन्हा दुसरा गुरुजनचा त्यांचा व्हिडिओ बघायचा, हे लई डिटेल बोलते. पुन्हा तिसऱ्यांचा, हे काय फक्त ग्राफिक चांगलंच आहे. हे चौथाच, हे किती सोपं आहे, हे त्यांनी बघ किती त्यांनी डिटेल घेतलंय, त्यांनी बघ टेस्ट सिरीज दाखवले. प्रत्येकांचं बघत बसायचं नाही. प्रत्येकांचं बघत राहिल्यामुळे काय होतं, कंटेंटमध्ये कोऑर्डिनेटर होत नाही, एकमेकांशी कनेक्टेड होत नाही, त्यामुळं ते सोडून द्यायचं. आता माझं फॉलो करत राहिलं ना व्यवस्थित, युनिट नंबर 1 जेवढं माझं व्हिडिओ पूर्ण माझं युट्यूब वरती प्लेलिस्ट मध्ये जावा, युनिट वाईज मी व्हिडिओ तयार केलेले आहे. ह्या पाठीमागील व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा ना. आता गेल्या वर्षींचे व्हिडिओ ह्या वर्षी उपयोग होत नाही असं नाही, गेल्या वर्षींचा कंटेंट आणि ह्या वर्षींचा कंटेंट सेम आहे. त्यामुळे आतापर्यंत केलेले व्हिडिओ कृपया युनिट वाईज पहा, युनिट वाईज, आणि पाहत असताना पूर्ण डिवोशन देऊन. उगा कॅज्युअल, मी काय म्हणतो हा शब्द लक्षात, डोंट टेक दिस एक्झाम इन अ कॅज्युअल वे. सहज घेऊ नका. सहज शब्द आला ना बोंबला, येतच नाही, रिझल्ट येतच नाही. थोडं सिरियसनेस पाहिजे ना. आणि व्हिडिओ रॅन्डमली बघायचं नाही. पुस्तक वाचन करा अगोदर. माझं एक टेक्स्ट बुक मधलं एक चॅप्टर वाचन केल्यानंतर त्या चॅप्टरशी संबंधित व्हिडिओज बघायचं, आणि पुस्तक सोडून व्हिडिओमध्ये मी काय नवीन कन्सेप्ट सांगितलेले ते नोटबुक मध्ये लिहायचं. म्हणजे ह्यासाठी पेपर 1 साठी किंवा पेपर 2 साठी सुद्धा तसाच. तुमच्या चॅप्टर, तुमचं सब्जेक्ट बघा, त्या सब्जेक्टशी रिलेटेड एखाद्या गुरूंचा पूर्ण व्हिडिओ बघत राहणे. सर इतर आम्ही प्रत्येकांचं बघतो, शेवटी तुमचा डिसिजन, तुम्हाला कसं चांगलं वाटतं तसं करा. ओके, आता पेपर 1 साठी हे जे 10 टॉपिक आहेत, मी 10 टॉपिकचा मी काय केलं माहितीये का, अशा प्रमाणे मी डिवाइड केलेलं. हे माझ्या पुरतं मी डिवाइड केलं बरं का. पहिल्यांदा मी कम्युनिकेशन युनिट अभ्यास केलो. कम्युनिकेशन युनिटमध्ये 4 पेजेस थेरी नोट्स आहे. तेवढं थेरी नोट्स वाचन करणे, थेरी नोट्स नोटबुक मध्ये लिहिणे, त्यानंतर एमसीक्यू क्वेश्चन बँक व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 हे सोडवणे, म्हणजे 10 मार्क तुमचा पॉकेट मधला. अतिशय सोपा युनिट म्हणजे कम्युनिकेशन. यापूर्वी व्हिडिओ केलेला आहे माझ्या पुस्तकामध्ये, तेवढंच कंटेंट वाचन करा, कन्सेप्ट समजून घ्या. थेरी, त्यानंतर एमसीक्यू. हे झाल्यानंतर लगेच आयसीटी वाचन करा. आयसीटी, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. कम्युनिकेशनचा अनेक चांगलं कंटेंट मी त्या पुस्तकामध्ये आणि व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. ओके, ते बघा आणि ते लिहा आणि त्याप्रमाणे फॉलो करा. आणि एकदा व्हिडिओ पाहायला सुरू केलेला, पूर्ण कम्युनिकेशनचे रिलेटेड सगळे व्हिडिओ बघून घ्यायचं, नवीन कन्सेप्ट नोटबुक मध्ये लिहायचं. आयसीटी पुन्हा 3 पेजेस थेरी नोट्स आहे, तेवढं व्यवस्थित वाचन करा. आणि ह्याच्यासाठी एक वेगळा नोटबुक, ह्याच्यासाठी एक वेगळा नोटबुक. त्याच्यानंतर थेअरी झाल्यानंतर एमसीक्यू व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2. त्याच्यानंतर आहे टीचिंग अप्टिट्यूड, अध्यापनशास्त्र. टीचिंग म्हणजे काय, टीचिंगच्या डेफिनेशन कोणता आहे, टाइप्स ऑफ टीचिंग कोणता आहे, मॉडेल्स ऑफ टीचिंग म्हणजे काय, टीचिंगच्या कॅरेक्टरिस्टिक काय आहे, लर्नर म्हणजे काय, लर्नरचा वैशिष्ट्य काय आहे, लर्नर थेअरी कोणत्या आहेत, इव्हॅल्युएशन पद्धती म्हणजे काय. अतिशय सोपातील सोपा टॉपिक. कन्सेप्ट समजून घ्या, यू विल गेट 10 मार्क्स. थेअरी प्लस एमसीक्यू क्वेश्चन बँक. त्याच्यानंतर हायर एज्युकेशन, तिथं एन्शियंट इंडियामध्ये असणारी एज्युकेशन सिस्टीम, त्याच्यानंतर एज्युकेशन सिस्टीम कसं डेव्हलपमेंट होत गेले त्याच्याबद्दल मी हायर एज्युकेशन या टॉपिक मध्ये दिलेलं आहे. माझं नोट्स म्हणजे पूर्ण भारतातील प्रत्येक राज्यात पेपर दिल्यानंतर मला किती फायदा झाला तेच माझ्या पुस्तकमध्ये, माझ्या नोट्समध्ये आहे. त्यामुळे माझा पुस्तकाचा वेगळापणा काय दिसतो माहितीये का, साधा सोप्या भाषेतील पुस्तक माझं आहे. जरी व्याकरण चुका असलं तरी तुम्ही ते कन्सेप्ट समजून घ्या आणि अभ्यास करा. पुस्तक भोगस आहे, पुस्तक भोगस आहे, पुस्तक भोगस आहे असं बोलायचं नाही, त्याला नेगेटिव्ह ॲटिट्यूड म्हणतात. जर तुमचा दृष्टी चांगला असेल तर सृष्टी चांगला दिसतो. तुमचा जर बघण्याची दृष्टी, विजन जर चांगलं असेल, सगळं जग चांगलं दिसत असतो. पुस्तकामध्ये जरी काही चुकलं असलं तरी थोडं
तेच तुम्ही रेक्टिफाय करून कन्सेप्ट समजून घ्या. हायर एज्युकेशन, त्याच्यानंतर रिसर्च, अतिशय सोपा. हे फक्त 4 पेजेस नोट्स आहे. 4 पेजेस अभ्यास करा, बस 10 मार्क मिळवा. रिसर्च म्हणजे काय, रिसर्चचे प्रकार कोणकोणते आहेत, एक्सपेरिमेंटल रिसर्च कशाला म्हणतात, स्टेप्स ऑफ रिसर्च म्हणजे काय, थेसिस रायटिंग म्हणजे काय, रिसर्च एथिक्स कोणकोणते आहेत ते बघा. त्याच्यानंतर पर्यावरण आहे, पर्यावरण शास्त्राबद्दल माहिती दिलेली आहे, तेवढं वाचन करा. एकदा, दोनदा, तीनदा वाचन केले की लगेच लक्षात राहतो. पॅसेज कॉम्प्रिहेन्शन किती, हे तर हे 5 मार्क म्हणजे 5 प्रश्न म्हणजे 10 मार्क. पहिला, दुसरा, तिसरा प्रश्नांचं उत्तर ह्या पॅराग्राफ मध्येच असतो. 5वा, 6वा प्रश्नांचं उत्तर पूर्ण पॅराग्राफचा अर्थ काय आहे, त्याचं मिनिंग काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, काय एखाद्या प्रॉब्लेमला सोल्युशन दिलेलं का, हे प्रश्न आहेत. हे पॅसेज तुमच्या हातात नसल्यासारखं. इंग्लिश पॅसेज मी सोडवत होतो, 10 पैकी 10 घेत होतो. इथं मी 6 मिनिटाऐवजी 10 मिनिट वेळ देत होतो, परंतु मार्क मिळवत होतो. ज्यांनी पॅसेजला वेळ देतील त्यांना मार्क्स मिळतो बघा. हे हक्काचा मार्क आहे. इथं आपण गडबड करून 2 चुकतो, मग का 2 चुकायचं, चुकायचं नाही ना. जे युनिट येतात त्या युनिटला व्यवस्थित लक्ष द्या. जे युनिट येत नाही त्याला वेळ कमी द्या. त्याला जास्त कशाला वेळ देत आहे, न समजणारा युनिटला जास्त वेळ द्यायचं नाही, पेपर एक्झाम मध्ये सुद्धा. त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग, 5 प्रश्न असतात, 5 पैकी 2 प्रश्न सोपेच असतो. ब्लड रिलेशन वरती प्रश्न विचारतात, डायरेक्शन वरती प्रश्न विचारतात, रिलेशन वरती प्रश्न असतो, लॉजिकल रिझनिंग. त्याच्यानंतर आहे मॅथमॅटिकल रिझनिंग, गणिताची संबंधित काही थोडे प्रश्न असतात. 5 पैकी 1 तरी सोपा असतो. मी 1 प्रामाणिक सोडवलेलं, इथं 1 सोडवतो, इथं 1 सोडवतो. डेटा इंटरप्रिटेशन मध्ये 5 प्रश्न असतात. तुम्ही पूर्ण डाटा जर व्यवस्थित पाहिलं तर त्याच्यातील प्रश्न व्यवस्थित वाचन केलं तर 1 प्रश्न हमखास सोपा असतो. फक्त प्रश्न पूर्ण वाचन केला पाहिजे, कारण त्या पहिल्याच वाक्यामध्ये त्याचा प्रश्नांचा अर्थ असतो किंवा त्याचा उत्तर असतो. वरचे प्रश्न आपण व्यवस्थित वाचन करत नाही, किंवा ते जे ग्राफ दिलेले असतात, खाली सूचना दिलेल्या असतात, खाली सिम्बॉल्स दिलेले असतात, खाली काहीतरी एक टीप दिलेले असतात, काही ते व्यवस्थित वाचन केलं पाहिजे. तिथं आपण गडबड करतो आणि प्रश्न तिथंच असतात, प्रश्नांचं उत्तर तिथंच आपल्याला सापडतो. प्रेशरमध्ये आपण परीक्षा हॉलमध्ये प्रेशरमध्ये प्रश्न वाचन करत राहतो, व्यवस्थित समजत नाही. 1 प्रश्न सोपेच असतात, फक्त बघायचं. डेटा इंटरप्रिटेशन जर तुम्ही ते व्यवस्थित, हे 3 युनिट जर व्यवस्थित प्रॅक्टिस केला, हे प्रॅक्टिस आधारित मार्क आहे. हे 1, 2, 3 प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, परंतु करेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. दररोज तुम्ही एक तास जर तुम्ही ह्याला वेळ दिला तर इथं मार्क मिळतो. सर कुठून बघायचं, पाठीमागील प्रश्नपत्रिका, ते क्वेश्चन अनालिसिस करा, प्रश्न कसे आलेत बघा, किंवा कोणी एक्सपर्ट असेल तर त्यांच्याकडे एकदा ते सॉल्व्ह करून घ्या. सर हे डेटा इंटरप्रिटेशन कसं सॉल्व्ह करायचं, की बघा, ते क्वेश्चन तुम्ही अनालिसिस करा, किंवा युट्यूबवर अनेक गुरुजन सांगत असतात, तेवढं ते कन्सेप्ट समजून घ्या. हे प्रॅक्टिस आधारित आहे बघा. मी आतापर्यंत 100 वेळा परीक्षा दिलो, 20 वेळा नापास झालो, मी 20 वेळा 77 वेळा पास झालो, 3 वेळा मी काय झालं मलाच माहिती नाही. काय झालं मला काय माहितीच नाही. मग आता एवढ्या वेळा पेपर पास झालो, 77 वेळा पास झालो, मग हे 3 युनिट मी कधी अभ्यास केलाच नाही, कारण कोणी मला समजून सांगणार नाही. मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो, मला समजत नाही. समजलं तरी भीती वाटतो. मग भीती वाटल्यामुळे मी बाकीच्या युनिटकडे लक्ष दिलं. हे 7 युनिट माझे मित्र आहेत. आर्ट्स विद्यार्थी हे 7 युनिट परफेक्ट आहे. जे सायन्स विद्यार्थी आहेत त्यांना हे 3 युनिट बोनस आहे त्यांच्यासाठी. लॉजिकल रिझनिंग, मॅथमॅटिकल रिझनिंग आणि डेटा इंटरप्रिटेशन. मॅथ्स विद्यार्थी, कॉमर्सचा विद्यार्थी, किंवा गणितामध्ये एक्सपर्ट असलेले विद्यार्थी, किंवा सायन्सचा विद्यार्थी, इथं मार्क तो जास्त करतो, कारण ते हुशार असतो ना. आम्ही साधा आर्ट्सचे माणूस, तरी साधा आर्ट्सचे माणूस वर्ल्ड रेकॉर्ड केलेले. तुम्हाला कोणत्या युनिटमध्ये मार्क मिळाले दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. डिड यू गॉट द रिझल्ट, डिड यू गेट द रिझल्ट, रिझल्ट आलेत का नाही ते महत्वाचं आहे. फर्स्ट रँक आलाय महाराष्ट्रात, उगा येत नाही का रे दादा ना. आता कंटेंट काय, हे बघा, तुम्ही ह्या सिस्टीम मध्ये जा. सर असं का सिस्टीम दिलं तुम्ही,
हे बघा, टीचिंग अप्टिट्यूड हायर एज्युकेशन एकमेकाला रिलेटेड आहे, रिसर्च आणि एन्व्हायरमेंट एकमेकाला रिलेटेड आहे. मी आता प्रत्येक युनिटवरून ह्यापूर्वी व्हिडिओ तयार केलेले ते बघा आणि त्याचा पुढचं कंटेंट मी आता पुन्हा व्हिडिओ सुरू करणार आहे. आतापर्यंत कर्नाटकच्या मुलांसाठी मी व्हिडिओ सुरू केलो होतो, तुमच्यासाठी नाही केलं होतं. काही परवा तरी एक विद्यार्थी मला एवढं डेंजर मेसेज पाठवला, अहो तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताय, महाराष्ट्राचा खाताय, तुम्ही महाराष्ट्राचा असून तुम्ही कानडीमध्ये व्हिडिओ तयार करता, एक लाथ मारू का तुम्हाला, असं बोललो. म्हटलं असं म्हणू नका हो दादा, हो माय मराठी, माझा मराठी आहे, मी महाराष्ट्राचा, असं अजिबात नेगेटिव्ह टोमणा मला मारायचं नाही बरं का. आता तुमच्यासाठी आता व्हिडिओ तयार करतो, किती लोक बघत आहे मला, किती लोक बघताय दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. माझं किती शेअर होत आहे दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. मला किती लोक लाईक करतायत दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. कारण मी कॉमेंट बॉक्स ऑफ करतो. मला पण टोचून बोलणारे, नेगेटिव्ह बोलणारे, त्रास देणारे खूप जण आहेत. 77 वेळा पास झालो म्हणजे मला शत्रू नाही असं नाही, मला भरपूर शत्रुजन आहे. तरी चांगलं गुरुजन, चांगलं मार्गदर्शक आहे, त्यांच्या आशीर्वादाने मी हे व्हिडिओ तयार करीत आहेत. आपण बघा. ओके, बुक व्यवस्थित, हे बघा कंटेंट, बुक योग्य बुक निवड करा. ओके, माझं पुस्तक घ्या किंवा इतरांचा. त्याच्यानंतर व्हिडिओ सुद्धा सिलेक्टेड व्हिडिओ, प्रत्येकांचा व्हिडिओपेक्षा क्वालिटी, कंटेंटमध्ये क्वालिटी पाहिजे. थोडंच वाचन करा, त्याच्यातून प्रश्न यायला पाहिजे. आणि रिव्हिजन तुम्ही नोटबुक मध्ये लिहिल्यामुळे त्याचं रिव्हिजन दररोज रिव्हिजन करायचं. त्यानंतर टाइम बॉन्ड इज इम्पॉर्टंट. फोकस्ड स्टडी, झोपताना सेट, उठताना सेट, चालताना सेट, जेवताना सेट, पिताना सेट, म्हणजे पाणी पिताना सेट, काही करावं. तुमच्या श्वासात सेट पाहिजे, श्वासात नेट पाहिजे, तरच काम होणार आहे, नाहीतर नाही. तेवढं श्वासात श्वास होतं म्हणून मी देशातील प्रत्येक राज्यानं मी धावून त्या राज्यात जाऊन तिथं राज्यात पेपर बसून मी आलेले आहेत. आणि उगं बसून आलं नाही, येताना रिझल्ट घेऊन आलेले. जर तुमचा धानय सर 77 वेळा परीक्षा पास होत असेल तर तुमच्याकडनं एक परीक्षा पास होण्याची हिंमत नाही का? तुम्हीच प्रश्न तुमच्यासाठी विचार करायचा आणि स्वतःला लाजायचं. अरे बाबा, माझ्याकडनं जर होत नसेल तर मी कशाला प्राध्यापक आहे, मी कशाला गुरु आहे, मी कशाला पेपर द्यायचं. आणि सगळ्यांनी फॉर्म भरतात म्हणून भरायचं नाही बरं का. 1 लाख फॉर्म भरणारे विद्यार्थी असतात, त्याच्यामध्ये हार्डली 15,000 विद्यार्थी सिरियस असतात आणि 5,000 विद्यार्थी पास होत असतात. बाकीचे 80,000 विद्यार्थी हेच करणार आहे. ते काय, हेच दे आर नॉट सिरियस, दे आर ओनली फोकसिंग ऑन 3 थिंग्स, इटिंग, स्लीपिंग अँड चर्गी गोंड गोईंग, तेवढंच काम, नो सिरियस. 15,000 विद्यार्थी सिरियस, त्याच्यामध्ये 5,000 विद्यार्थ्यांना रिझल्ट मिळत असतो. त्यामुळं कॉम्पिटिशन नो. सेट परीक्षेत कॉम्पिटिशन नसतातच. काही लोक म्हणतो, सर आम्हाला 10 मार्काने गेलो हो सर, माझं 20 मार्काने गेलो हो सर, माझं 6 मार्काने गेलो. गेलंच. मग तेवढंच जवळ येऊन का गेलं? सिरियस होता तुम्ही? अभ्यास केला तुम्ही? सेट म्हणजे काय साधं परीक्षा समजलत का? सेट म्हणजे काय ऑर्डिनरी परीक्षा समजलेत का? नाही दादांनो. महाराष्ट्रातील सर्वात मोठा परीक्षा कोणता आहे तर MPSC परीक्षा नाही. महाराष्ट्रात सर्वात मोठा परीक्षा महाराष्ट्र सेट परीक्षा आहे. ही परीक्षा PG पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर ही परीक्षा घेत असतात. देशात सर्वात मोठा परीक्षा कोणता आहे तर नेट परीक्षा, UPSC नाही. हे पोस्ट ग्रॅज्युएट वरती असलेलं म्हणजे एक्झाम आहे. त्यामुळं ह्या एक्झामकडे तुम्ही सिरियसनेस पाहिजे. विदाउट सिरियस नो रिझल्ट, विदाउट बाउंड्री लाईन नो रिझल्ट, विदाउट फोकस नो रिझल्ट, विदाउट कन्सिस्टन्सी नो रिझल्ट, विदाउट केअरफुल नो रिझल्ट, विदाउट अटेन्शन नो रिझल्ट, विदाउट रिझन नो रिझल्ट. हे बोलायला सोपं वाटतं हे सगळं वाक्य, परंतु फॉलो करायला अवघड आहे. फॉलो करा, फॉलो करा, फॉलो करा. ऑल द बेस्ट. ह्या टेक्निक, ह्या सिस्टीम मध्ये जावा, तुम्हाला रिझल्ट मिळतो. 170 मार्क तुम्हाला मिळालंच पाहिजे. मला 270 मिळाले, तुम्हाला मी 100 मार्क कमी ठेवलेले, 170 तरी घ्या. घेणार ना? यस. थँक्यू सो मच. नमस्कार.